इष्ट बाळगीन राहुल नार्वेकर अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत। विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकरांनी अर्ज भरलेला आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी मिळतीये आणि दुसऱ्यांदा ही महायुतीकडून संधी त्यांना देण्यात येते। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर। मनोज, दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकरांनी अर्ज भरलेला आहे। गेल्या वेळेला सुद्धा विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरच होते आणि यावेळी सुद्धा त्यांच्याच नावाची चर्चा होती। आता त्यांनी अर्ज भरलेला आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, या संदर्भात अधिकची माहिती। मनोज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो जी जी, राहुल नार्वेकरांनी अर्ज भरलाय विधानसभा अध्यक्षपदासाठी। नक्कीच करण्या आपण थोड्याच रात्री राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरलेला आहे आणि यावेळी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार। तुमचा आवाज नीट येत नाहीये। आपण पाहतोय की राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होतील, कारण राहुल नार्वेकरांचा अर्ज दाखल झालेला आहे। गेल्या 2 दिवसापासून राहुल नार्वेकर यांच्या या नावाची चर्चा होती आणि विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकरांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आता समोर येते। राहुल नार्वेकर या आधी सुद्धा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा महायुतीने त्यांना संधी दिलेली आहे। राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेला आहे। राहुल नार्वेकर यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा उपस्थित असल्याची चर्चा आहे। आपण पाहतोय विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेला आहे। त्याचबरोबर ही कदाचित निवडणूक जी आहे ती बिनविरोध होण्याची शक्यता आहे, कारण विधानसभा अध्यक्षपदासाठी कित्येक दिवसापासून राहुल नार्वेकर यांच्याच नावाची चर्चा होती आणि आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। आणि काल राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांशी बोलतानाही म्हटलं होतं की पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी स्वीकारेन, असं यावेळी राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आज राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला। तर आमच्या सहकारी नयन कारेकर या जोडल्या गेलेल्या आहेत। नयन, काही दिवसापासून राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा होती विधानसभा अध्यक्षपदासाठी आणि आज त्यांनी अर्ज दाखल केला, या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की विधानसभेचं अध्यक्षपद कोणाला दिलं जाईल। राहुल नार्वेकरांचं नाव जे आहे ते पहिल्यापासूनच निश्चित मानलं जात होतं, कारण की भाजपचं जे संख्याबळ आहे त्या संख्याबळानुसार त्यांनी आधीच विधानसभा अध्यक्षपदावरती दावा केलेला आणि राहुल नार्वेकरांचं म्हटलं गेलं तर त्यांनी याआधी स्पष्ट केलेलं की मला पक्षाकडून जी जबाबदारी मिळेल ती मी स्वीकारायला तयार आहे। एकीकडे अशीही चर्चा होती की त्यांना मंत्रिपदही दिलं जाऊ शकतं, परंतु त्यांना विधानसभा अध्यक्षपदामध्ये जास्त रस होता आणि एकूणच त्यांचा जो कार्यकाळ बघितला त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते सुद्धा वकिलीचं आहे, त्याच्यामुळे त्यांची एकूणच कार्यक्षमता आणि त्यांचा अनुभव आणि याच्या आधी त्यांनी अधिवेशनाच्या दरम्यानही केलेलं कामकाज या सगळ्याचा अनुभव पाहता सगळ्यांनीच त्यांच्या नावाला पसंती दिलेली आहे। आणि आता आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत राहुल नार्वेकर जे आहेत त्यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे। जी 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 जी, धन्यवाद नयन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। राहुल नार्वेकर यांनी वकिलीचं शिक्षण घेतल्यामुळे त्यांना कायद्याची जाण आहे आणि त्यामुळे नियमांवर बोट ठेवून काम कराव्या लागणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदासाठी साहजिकच राहुल नार्वेकर अध्यक्षपदासाठी असतील याची चर्चा होतीच आणि आज यावर शिक्कामोर्तब झालेला आहे।